नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इकडे अर्जुन आणि सायली कसे भेटणार आहेत, कारण मधुभाऊंनी तर एवढा गोंधळ घातलेला आहे. मधुभाऊंनी सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी या दोघांना एकत्र येऊ द्यायचं नाही. मग हे कसं शक्य होणार आहे? चैतन्य आणि त्याचबरोबर कुसुम त्या दोघांची कशी मदत करणार हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे सायलीच्या फोनवरती अर्जुनचा फोन आलेला असतो, कारण आता सायली निघून गेलेली असते पण फोन वगैरे झालेला नसतो. म्हणून अर्जुन हा सायलीच्या फोनवरती फोन करतो. परंतु मधुभाऊ मात्र तो फोन आलेला कोणाचा आहे हे नाव बघतात आणि सायलीला म्हणतात की सायली, तू तो फोन उचलायचा नाहीस. सायलीला म्हणतात, जर तू तो फोन उचललास तर तू माझं मेलेलं तोंड बघशील. तेव्हा मात्र सायलीला खूप मोठा धक्का बसतो. सायली रडायला लागते. मधुभाऊ तिथून निघून जातात. इकडे सायलीला माहिती असतं की अर्जुन सर मला फोन करत आहेत. गैरसमज झालेला मिटवण्यासाठी ते फोन करत आहेत. त्यामुळं मला काही करून अर्जुन सरांशी बोलणं गरजेचं आहे, असं सायलीच्या डोक्यात सुरू असतं. परंतु मधुभाऊ मात्र ऐकायलाच तयार नसतात. मधुभाऊंचं असं म्हणणं असतं की नाही, काही झालं तरी साऊ तू त्यांच्याशी बोलायचं नाही, त्या व्यक्तीशी तुझा कोणताही संबंध नाही, असं मधुभाऊंचं म्हणणं असतं. आणि मधुभाऊ फोन कट करतात. मधुभाऊ स्वतःच्या हाताने फोन कट करतात. इकडे अर्जुन विचार करत असतो, माझा फोन कट झालेला आहे, पण मला खात्री आहे की मिसेस सायलीने हा फोन कट केलेला नाही. नक्कीच मधुभाऊ तिथं असणार आहेत आणि मधुभाऊ चिडलेले आहेत, त्यांनीच हा कॉल कट केला असेल, असं अर्जुनला वाटत असतं. अर्जुन विचार करत असतो, कारण त्याला विश्वास असतो की सायली त्याचा फोन कधीच कट करू शकत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली आता खूप मोठ्या पेचात सापडलेली असते. सायलीला कळतच नसतं की नक्की काय निर्णय घ्यायचा आहे, कशा पद्धतीनं गोष्टी हँडल करायच्या आहेत. सायलीला लक्षातच येत नाही. इकडे अर्जुन मात्र डिस्टर्ब झालेला असतो. तो म्हणत असतो की मिसेस सायली, माझा फोन उचला तुम्ही, मला गरज आहे, मला तुमच्याशी बोलायचं आहे. परंतु सायली मात्र फोन उचलू शकत नसते, कारण मधुभाऊंनी तिला आता शपथ घातलेली असते. तिला सांगितलेलं असतं की हा फोन तू उचलायचा नाहीस. इकडे मधुभाऊ मात्र आता बाहेर निघून जातात. सायली रडत असते. कुसुमला मात्र सायलीची ही अवस्था बघवत नसते. सायलीचं एकच म्हणणं असतं की मला एकदा बोलू द्या, फक्त माझं एकदा बोलणं होऊ द्या त्यांच्याशी, मला कळेल तरी त्यांना काय म्हणायचं आहे, असं सायलीला वाटत असतं. परंतु मधुभाऊ म्हणतात की नाही, झालं ते भरपूर झालेलं आहे, आता यापुढं कोणताही गोंधळ घालून ठेवू नकोस, मला ते अजिबात पटणार नाही, असं सायलीला मधुभाऊ सांगत असतात. मधुभाऊंच्या या बोलण्यामुळं सायलीला तर वाईटच वाटत असतं. सायली विचार करत असते, हे सगळं काय होत आहे. सायली खूपच डिस्टर्ब झालेली असते. सायलीला वाईटही वाटत असतं, पण मधुभाऊंचा शब्द पण सायली मोडू शकत नाही. सायली विचार करत असते, आता काय करू, मला एकदा अर्जुन सरांशी बोललं पाहिजे, हे गैरसमज मिटले पाहिजेत. काही झालं तरी अर्जुन सरांना माझी गरज आहे आणि मला अर्जुन सरांची गरज आहे, हे सायलीला माहिती असतं. अर्जुन पण इकडे विचार करू लागतो, सायली माझा कॉल करणं कट करणं शक्यच नाही, मला माहिती आहे की सायलीने माझा कॉल कट केलेला नाही, असं अर्जुनला वाटत असतं. पण हे तर खरंच असतं. तेवढ्यात चैतन्य तिथे येतो आणि चैतन्य म्हणतो की मी मिसेस सायलींना कॉल केला होता, त्यांनी माझा कॉल कट केलेला आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की मला माहिती आहे तो कॉल त्यांनी कट केलेला नाही, मधुभाऊ त्यांना बोलू देत नसणार आहेत, हा कॉल मधुभाऊंनी कट केलेला आहे, असं अर्जुन सांगत असतो. तेव्हा चैतन्य म्हणतो की किती छान ओळखतोस रे. इकडे चैतन्याच्या फोनवरती फोन आलेला असतो, कुसुमच्या फोनवरून फोन आलेला असतो. तेव्हा चैतन्य म्हणतो कदाचित सायली वहिनीच असतील, असं म्हणत चैतन्य बोलू लागतो. चैतन्य फोन उचलतो आणि म्हणतो, आता काय झालं. कुसुमताई तिकडून न बोलता सायली बोलायला सुरुवात करते. सायली सांगू लागते की हे जे काय आहे ना, सायली सांगत असते की चैतन्य भाऊजी यांना तुम्ही सांगाल का, काय झाले माहिती आहे का, मधुभाऊंनी मला फोन उचलू दिलेला नाही म्हणून हे झालेलं आहे. तेव्हा सायलीला लगेच चैतन्य सांगू लागतो, सायली वहिनी तुम्ही दोघं एकमेकांना किती ओळखता, कारण अर्जुनचं पण तेच म्हणणं होतं, मला माहिती आहे माझा फोन सायलीने कट केलेला नाही तर मधुभाऊंनी उचलू दिला नसणार आहे, मधुभाऊ रागावलेले आहेत ना, हे सगळं चैतन्य सांगत असतो. तेव्हा चैतन्य म्हणतो की खरंच. तेव्हा सायली इकडे सांगते की मला ना अर्जुन सरांना
बोलायचं आहे, मला त्यांना भेटायचं आहे. हे सगळं त्यांच्या दोघांचं बोलणं चालू असतं. त्यावेळेस अर्जुनही तिथं असतो. तेव्हा चैतन्य म्हणतो की मी काहीतरी करतो, पण काय प्रॉब्लेम झाला आहे माहिती का सायली वहिनी, की अर्जुन तुम्हाला भेटायला निघालेला आहे आणि तो तुम्हाला भेटण्यासाठी घरी यायला लागलेला आहे कुसुमताईंच्या. हे ऐकल्यानंतर इकडे सायली म्हणते काय? तेव्हा इकडे सायली कुसुमताईला सांगते की अर्जुन सर मला भेटायला यायला लागलेले आहेत आणि अर्जुन सर जर मला भेटायला इथं आले तर. तेव्हा कुसुमताई म्हणते की खूप मोठा प्रॉब्लेम होईल सायली, आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल, आत्ताच्या आत्ता आपल्याला इथून बाहेर जावं लागेल, हे कुसुमताई सांगत असते. तेव्हा मात्र इकडे सायली म्हणते की काय करायचं आता? कुसुमताई म्हणते की आपण बाहेर जाऊया आणि अर्जुन सरांना बाहेरच रस्त्यातच भेटूया, म्हणजे जो आपला प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल. हे कुसुमताईला इकडे कुसुमताई सांगत असते. तेव्हा सायली म्हणते की चालेल. मग सायली आणि कुसुमताई दोघीही घराच्या बाहेर पडू लागतात. घराच्या बाहेर पडायचं त्यांनी ठरवलेलं असतं. तेव्हा मधुभाऊंना कुसुमताई सांगू लागते की मधुभाऊ, मी आणि सायली भाजी आणायला जाऊन येतो. कारण काय झालं आहे माहिती आहे का, की इकडे ना असा प्रॉब्लेम झालेला आहे की मी पण इकडे घरी नव्हते ना, त्यामुळं घरातलं साहित्य संपलेलं आहे. मला काय वाटतं आहे की आम्ही जाऊन ते घेऊन येतो, असं कुसुमताई सांगत असते आणि सायलीला घेऊन जाते असंही ती सांगते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की ठीक आहे, जाऊन या तुम्ही दोघीजणी, असं मधुभाऊंचं म्हणणं असतं. मधुभाऊंनी तर जायला परवानगी दिलेली असते आणि मधुभाऊ आता इकडे सायलीला सांगत असतात की जाऊन ये. सायली आणि कुसुमताई दोघीजणी भाजी मंडईकडे जायचं निमित्त काढून आता जायला निघालेले असतात. पण अर्जुन सर एक शॉर्टकटने निघालेला असतो आणि अर्जुन म्हणतो की मला लवकरात लवकर सायलीला भेटलं पाहिजे. इकडे कुसुमताईला आणि सायलीला वाटत असते की रस्त्यात अर्जुन भेटेल, कारण अर्जुन तर घरून केव्हाचा निघालेला असतो, पण रस्त्यात काही अर्जुन भेटत नाही. अर्जुन इकडे घराकडे पोहोचलेला असतो, कारण रस्त्यात एक ताई भेटलेल्या असतात आणि कुसुमताई त्यांच्याशी बोलत असते. अर्जुन इकडे घराकडे पोचलेला असतो आणि तिथेच सगळा गोंधळ होतो. अर्जुन आलेला असतो आणि इकडे कुसुमताई आणि सायली तिथं बोलत उभा असतात. कुसुमताई त्यांना सांगत असते, त्यांचं असं जनरल गप्पा चालू असतात आणि इकडे अर्जुन दरवाजा वाजवतो. आता मोठा गोंधळ इथेच होणार असतो, कारण अर्जुन तर पोहोचलेला आहे, परंतु मोठी गोष्ट घडणार असते ती म्हणजे की आता हे जर मधुभाऊंनी दरवाजा उघडला तर. तेवढ्यात कुसुम तिथे येते आणि म्हणते की सायली, खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे, लवकरात लवकर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, कारण आता जर मधुभाऊंनी दरवाजा उघडला आणि अर्जुनला पाहिलं तर खूप मोठा गोंधळ होईल, असं सांगितलं जात असतं. तेव्हा कुसुमताई म्हणते की चल लवकर, आत्ताच्या आत्ता आपल्याला गेलं पाहिजे, असं म्हणत कुसुमताई सायलीला घेऊन जायला लागते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की सायली आणि कुसुमताई तिथे येतात आणि पाहतात तर काय, अर्जुनने दरवाजा वाजवलेला असतो, मधुभाऊंनी दरवाजा उघडलेला असतो आणि मधुभाऊंनी ओरडायला सुरुवात केलेली असते. मधुभाऊ ओरडायला लागलेले असतात, तिला म्हणत असतात की हे कळतंय का, तुमच्या घरच्यांनी केला तेवढा अपमान पुरेसा नाही आहे का? माझ्या मुलीवर एवढी चिखलफेक होत होती तेव्हा तुम्ही विचार नाही केला आणि आत्ता तुम्ही बोलायला आलेला आहात. हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा इकडे मधुभाऊ अर्जुनला बोलत असतात. सायली म्हणत असते की मधुभाऊ, अर्जुन सरांना का बोलताय तुम्ही, त्यांची काय चूक आहे, त्यांनी काय केलेलं आहे, हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की कसं आहे माहिती आहे का, कोर्ट मॅरेज केलं, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं आहे, ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तुम्ही दोघांनी केलं, बरोबर आहे. मग ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करण्यासाठी तुझ्या इतकेच अर्जुन सरही तुझे जबाबदार होते ना, मग त्यांनी सगळा दोष तुलाच का दिलेला आहे, सगळ्या गोष्टीचं ब्लेम तुझ्यावरच काढलेलं आहे, हे मधुभाऊ सायलीला विचारत असतात. तेव्हा सायली म्हणत असते की मधुभाऊ, त्यांनीही माझी बाजू घेतलीच ना तिथं. मधुभाऊ म्हणतात काय बाजू घेतली, काय झालंय गोंधळ, तुला पण माहिती आहे ना सगळा, का अजूनही तू त्यांचीच बाजू घेऊन माझ्याशी वाद घालणार आहे. सायलीला म्हणतात की तुला मी सकाळी काय सांगितलं विसरलीस का, तू मध्ये बोलायचं नाही आणि आत्ताही तू तेच करणार असशील तर मला विचार करावा लागेल, मी तुला सांगितलेलं आहे. आणि मधुभाऊ म्हणतात तुला मी सांगितलेलं आहे ना, जर तू पुन्हा या माणसाबरोबर बोलायला गेलीस तर तू माझं मेलेलं तोंड पाहशील. मधुभाऊ रागात बोलत असतात. हे सायलीलाही माहीत असतं, अर्जुनलाही माहीत असतं. बिचारा अर्जुनला वाईट वाटत असतं. अर्जुन म्हणत असतो की मधुभाऊ माफ करा, अहो सायली आणि मी जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं असेल तरी आमचं नातं आता त्याच्या पलीकडे गेलेलं आहे. आम्ही नवरा बायको म्हणून एकमेकांना ॲक्सेप्ट केलेलं आहे, आम्ही एकमेकांच्या प्रेमात बुडालेलो आहोत, हे अर्जुन सांगत असतो. सायली अर्जुनकडे पाहतच असते. मधुभाऊ म्हणत असतात की हेही खोटं आहे, तुमच्या आईने इतके माझ्या सायलीवरती आरोप केले, मला सांगा ही चूक फक्त माझ्या सायलीचीच होती का? एवढे तुमच्या आईनं आरोप केले पण तुम्ही काय केलं? तुम्ही एकदा तरी म्हणालात का हो की नाही ह्या सगळ्यामध्ये माझीही तेवढीच चूक आहे, एकदा तरी तुम्ही बोलायचं होतं. तेव्हा इकडे सायलीला मधुभाऊ जे म्हणालेले असतात ते ऐकून
खरं तर धक्काच बसलेला असतो. सायली म्हणत असते की मधुभाऊ, अहो चूक त्यांची जेवढी आहे तेवढी माझी पण आहे ना. मधुभाऊ म्हणतात की हे बघ सायली, तुलाही माहिती आहे की मी काय बोलत आहे ते. कारण काहीही झालं तरीही आत्ता सध्याच्या घडीला जे काय घडलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे हे तुलाही माहिती आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव साऊ बाळा, काहीही झालं तरीही तुझा पण काहीतरी आत्मसन्मान आहे ना, तुझा तरी काहीतरी स्वतःचा रिस्पेक्ट आहे ना. मग तू हे काय करतेस? तुझ्या स्वतःच्या संस्कारांचं काय? मी तुझ्यावर वाईट संस्कार केले होते का? त्यांनी तुझे संस्कार काढले, तुझ्याबरोबर माझेही संस्कार त्यांनी काढले. त्यांनी एकदाही विचार केला नाही की 1.5 वर्षात तू त्यांच्यासोबत काय केलेलं आहे, तू त्यांच्यासोबत कशा पद्धतीनं राहिलेली आहे. या गोष्टी सगळ्या विसरून गेले ग सगळे. हे मधुभाऊ बोलत असतात. तेव्हा सायली म्हणत असते की मधुभाऊ खरंच माफ करा मला. आणि इकडे अर्जुनही माफी मागत असतो, पण मधुभाऊ ऐकायला तयार नसतात. अर्जुनला म्हणतात की हे बघा, तुमच्या घरच्यांनी माझ्या सायलीला म्हणजे तुमच्या आईने माझ्या साऊला धक्के मारत बाहेर काढलं, फरफटत आणलं तिला. एवढी पण तिची लायकी नव्हती का? म्हणजे एवढी वाईट आहे का माझी साऊ? हे सांगा बरं तुम्ही आधी. असं मधुभाऊ बोलत असतात. तेव्हा अर्जुन माफी मागतो. मधुभाऊंना म्हणतो की मी माफी मागतो. तेव्हा मधुभाऊ म्हणतात कसं आहे, मी गरीब आहे ना, मग माझ्या मुलीवर मी संस्कार चुकीचे केले का? मी जर तिथं बोललो असतो की तुमच्या मुलावर पण तुम्ही चुकीचे संस्कार केलेले आहेत, कारण जेवढी माझी मुलगी या गोष्टीला जबाबदार आहे तेवढाच तुमचा मुलगाही जबाबदार आहे, तर कसं वाटलं असतं? हे मधुभाऊ बोलत असतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की बरोबर आहे मधुभाऊ तुमचं, माझी मम्मा जे वागलेले आहे ते चुकीचंच आहे, असं मधुभाऊंना अर्जुन सांगत असतो. परंतु मधुभाऊ ऐकायलाच तयार नसतात. इकडे मधुभाऊ अर्जुनला जायला सांगतात. अर्जुनला सायली म्हणते की अर्जुन सर जा तुम्ही आता, आणि अर्जुनला ती जायला सांगते. इकडे कुसुमने आणि चैतन्यने मात्र ठरवलेलं असतं की काही झालं तरी आपण अर्जुन आणि सायलीला एकत्र आणायचं आहे, काही झालं तरी त्यांना दोघांना एकत्रच आणायचं आहे, हे कुसुम आणि चैतन्याने ठरवलेलं असतं. आणि मग कुसुम आणि चैतन्य म्हणतात की आता अर्जुन सर आणि सायलीला एकत्र आणूया. मग ते एका ठिकाणी सायलीला घेऊन यायला सांगतात. इकडे अर्जुनला घेऊन यायला सांगितलेलं असतं. आणि चैतन्य आणि कुसुमताई दोघंही अर्जुन आणि सायलीला म्हणतात की आता मी काय सांगतोय ना ते ऐकायचं आहे. आम्ही दोघं जे सांगत आहे ना, तुम्ही दोघांनी आधी पहिलं एकमेकांच्या जवळ प्रेमाची कबुली द्यायची आहे. तुम्ही जर एकदा प्रेमाची कबुली दिली की तुमच्या नात्याची सुरुवात होणार आहे. आणि अर्जुन आणि सायली एकमेकांच्या जवळ कान पकडून माफी मागतात आणि प्रेमाची कबुली देतात. अर्जुन म्हणतो की आता आपल्या घरातल्यांना हे सगळं आपल्याला सांगणं खूप सोपं जाणार आहे. आणि फायनली अर्जुन सायलीने एकमेकांना प्रेमाची कबुली दिलेली आहे. आणि आता सुरुवात केलेली आहे ती म्हणजे घरातल्यांना मनवायचं कसं या गोष्टीला. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.